मालक मिलिंद शेटे. मिलिंद शेट नमस्ते. आज भुंगा आणि मल्हारनं एकसठ पट्ट्याच्या देशमुख पट्ट्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. कसा आनंद आहे, काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल? आज खूप चांगला आनंद आहे. जो जोड पळण्यासाठी अखंड महाराष्ट्र वाट बघत होता, मल्हार आणि भुंगा, तो जोड आज पळाला. आणि खरं तर संतोष शेठ तोडकर त्यांची संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करेल का आमच्या एक शब्दावरती त्यांनी नंदी दिला. आणि मी मागे बोललो होतो मागच्या बाईटमध्ये, कारण की आजच्या मैदानामध्ये मेहरबान आणि भुंगाच पळणार होता. पण कुठंतरी गोष्टीची चढवड बैलगाडी क्षेत्रामध्ये होते. पण शेवटी सेमीला पण तेच लागले. काय नाही, निकाल भुंगाने घेतला, आनंद झाला. आणि फायनलला 2 नंबर कडनी पळून 2 नंबर केला, त्याचा आणखीन जास्त आनंद झाला. सेमी विषय काय सांगाल? एक ती सुद्धा जोडी चांगली पाहिली, मेहरबान आणि सचिनची. ती पण नंदी पळणार आहेत. बघा, सेमीला कोणाशी कधी लढत होईल ते सांगू शकत नाही, पण लढत झाली ती बघण्यासारखी झाली पाहिजे. सेमीचा आनंद अखंड महाराष्ट्र घेत असतो. आणि जेव्हा जेव्हा सेमीला भुंगाला टॉपच्या गाड्या लागल्यात, तेव्हा तेव्हा सेमीला भुंगाने एक नवीन इतिहास घडवला आहे. बरोबर. आणि सगळी मैत्रीपूर्ण लढत, सगळं आपलं कुठला राग रोष नाही. भले पैरा तोडून दुसऱ्या पैऱ्यात पळालं तरी काय मनामध्ये आमच्या शंका नाही. ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. प्रत्येकाचे दिवस येत असतात. आज आमचा दिवस होतो, उद्या दुसऱ्याचा येईल, तिसरा परवा तिसऱ्याचा येईल. पण ते काय प्रत्येकाचं बैलगाडी क्षेत्र होत राहतात. दादा, बैलगाडी शर्यत क्षेत्र हे अनिश्चितीचा खेळ आहे. तुम्ही ज्यावेळेस जल्लोष करायला आला होता मैदानामध्ये, त्यावेळेस मनामध्ये कुठला तरी एक ठराविक नंबर घेऊन आला असतात की बाबा व्हिडिओ पाहिल्यानंतर एवढा. पण मात्र क्षणाक्षणाला इथं घडामोडी बदलत असतात, क्षणाक्षणाला वेगळं काहीतरी घडत असतं. आणि ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस काय वाटतं? निकाल जाहीर म्हणजे मी जेव्हा ड्रोनचे आपले सगळे तुमच्यासारखे माझे भाऊ आहेत यूट्यूबर, तर मी बघत असतो ड्रोनचे व्हिडिओ. आणि आपल्याला चांगला अभ्यास आहे या सगळ्या गोष्टीचा. मी आमच्या मंडळीला सांगितलं पण नव्हतं, पण मला एवढं कळत होतं, जर ती गाडी तिकडची जी बाहेरची जी पळाली आहे ती गाडी जर बाद दिली तर 100% 2 नंबर आमचाच होता. कारण की आमची मित्रमंडळींचं सगळ्यांना चाललं होतं का 1 नंबर, पण मनामध्ये होतं का ते पण नाराज झाले नाही पाहिजेत. पण मला माहीत होतं 2 नंबर झाले, पण 1 नंबर झाले. त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छाच. कारण की बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाचा 1 नंबर होईल आणि कोणाचा 10 नंबर होईल कोणच ठरवू शकत नाही. हा बैलगाडीच्या क्षेत्रात असं आहे. कडनं एवढा जबरदस्त ठामरित्या पळतोय, काय सांगाल त्याविषयी? कारण या मैदानामध्ये कितीही पब्लिक असू दे, मैदानामध्ये तुम्ही बघत असाल, नंबर 1च्या गाड्या कडनी लागल्या होत्या, सरळ पण वरती आल्या नाही. पण एकमेव भुंगा आहे जो कडनी पळून तिसरा फेरा किती पळत होता अखंड महाराष्ट्राने बघितलाय. आणि जर फाटी बघितली असती, माझं तर म्हणणं आहे, कारण की संघटनेला मी वारंवार बोलत असतो, ज्या वेळेला आयोजकांना तुम्ही एक मैदान आयोजित करायला सांगता त्यावेळेला संघटनेची एक शिस्तमंडळ कमिटी तिथे पाठवा. कारण की नंदींना खूप त्रास होतो. आजची जी फाटी होती, मी आयोजकांना दोष देणार नाही, किंवा प्रत्येकाचं मैदानाचा तिकडे पावसाचं कारण होता त्याच्यामुळे, किंवा काही त्यांचा वैयक्तिक असं प्रॉब्लेम असेल. पण या फाट्यांवरती जो दगड असतो, मोठा दगड असतो, किंवा गाडी पळून येते तेव्हा थांबायला समोर टेम्पो असतो. बघा, आपण मालक म्हणून ज्या नंदीला काय दुखापत झाल्यानंतर त्या वेदना त्या मालकाला होतात, सांभाळकरांना त्या खूप वेगळ्या असतात. म्हणून तुम्ही, माझी संघटनेला हात जोडून विनंती आहे का बाबा, तुम्ही जेव्हा मैदान देताय, आता संघटनेने मिटिंग पण झाली, सगळ्या गोष्टी तर मैदान देताय तर मैदानाची पाहणी करा. खूप नंदींना त्रास होतो, ते सांगू शकत नाही आपल्याला आम्हाला काय त्रास होतो. आता कडेला जो 1 नंबर तास होता ना, अक्षरशः म्हणजे मी गाडा मालक म्हणून नाही, एक बैलप्रेमी, एक नंदीप्रेमी म्हणून सांगतो, भयंकर फाटी होती. म्हणजे त्या फाटीमध्ये वरती बैल येणं हे पॉसिबल नव्हतं. कारण की जी नंदी पळाली 100% उद्या याला खूप त्रास होणार आहे. आता गरमीमध्ये, आता ज्या जोशामध्ये तो पळतोय त्याच्यामध्ये कळणार नाही, पण उद्या त्याच्यावरती वेदना खूप होणार आहे. हे गाडा मालक यालाच माहीत होतं आणि सांभाळणारा माहीत होतं. म्हणून संघटनेला परत एकदा माझी विनंती आहे, ज्या टायमाला आयोजन तुम्ही देताय त्या टायमाला खरंच तुम्ही फाटी तपासा. जसं आपण नदी, विहीर वगैरे आजूबाजूला बघून तपासून त्यांना हे देत नाही, तसं फाटी तपासा, नंदीना नका त्रास होऊन देऊ. मल्हार बद्दल काय सांगाल? आता तो घेऊन बघताय व्हिडिओ वगैरे. मल्हार खूप चांगला नंदी आहे. जेव्हा जेव्हा पळाला आहे तेव्हा गाडी बांधून पळाला आहे. एकमेव माझा भुंगा असेल का त्याच्याबरोबर 3 फेळे ओपनमध्ये पळाला आणि चांगला पळाला. नाहीतर थोडं दाबून किंवा असं, म्हणजे बैल शिस्तीचा स्पीडच एवढा आहे त्याला, तर समोरच्या बैलाला थोडे हे होतं. पण एकमेव माझा भुंगा आहे का 3 फेरे त्याच्याबरोबर त्याच स्पीडला पळाला. सर्व हिंद एका शब्दातच झालेला आहे. काय बघा, मन खोलून जर पैरा केला ना तर त्याला यश पण आहे. आज बघा, सामन्यात गाडी उतरता ती गाडी फॉल्ट झाली, पण शेवटी
नशिबाने आम्हाला सेमीला आम्हाला पात्र ठरवलं, फायनलला आम्ही पात्र ठरलो. आता ती जी गाडी होती ती 1 नंबरला दुसरी गाडी उतरली, पण आम्हाला कुठेतरी 2 नंबर मिळाला. जसं ती गाडी समजा दिली असती तर आम्ही 3 नंबर झालो असतो. शेवटी नशिबाच्या पुढे मन खोलून पैरा दिल्यानंतर त्याला यश पण चांगला प्राप्त होतं. हिंद केसरी मैदानाचा कितवा गोल आलाय मुंबई? हिंद केसरी मैदानामध्ये आता तर माझ्या अंदाजे 4था-5वा गुलाल असेल. हा. का एकदा 3 नंबर केला, ह्याच मैदानामध्ये 2-2 नंबर केला, परत एकदा 3 नंबर केला, आणि आता मध्यंतरी पण भुंगाने आपला 1 नंबर केला होता. बरोबर. दादा फायनलला शंभू ड्रायव्हर होते भुंगाच्या गाडीवर, काय सांगितलं त्याविषयी? काय होतं, आता शंभू ड्रायव्हर आणि भैया ड्रायव्हर हेच गाडी त्या मल्हारवरती बसतात, आणि सावकारची आणि रायनाची गाडी होती त्याच्यामुळे भैया ड्रायव्हर त्या गाडीवरती गेला आणि शंभू होता म्हणून काय नाही. तसंच आमचा कुणाल आहे, आज कुणाल आवर्जून आला आहे, आणि कुणाल पण तयारीमध्ये होता, पण टायमावरती जर शंभू जरा नसता तर कुणालला आमच्या बसवला असता. आणि कुणालवरती मला तर खूप विश्वास आहे, तो आमच्या घरातला ड्रायव्हर आहे, आणि तो पण त्याच जसा शंभू आहे आणि हाय भैया आहे तसाच त्याच क्वालिटीचा आमचा कुणाल पण आहे, त्याच स्पीडने गाडी हाकलतो भुंगाची. मिलिंद शेठ, पुन्हा एकदा आम्हाला ती जोडी बघायची. मथुर आणि मुंगा एकदा पडलेली आणि 100% गुलाल घेतलेलं त्या जोडी, पुन्हा 100% एकदा पाहिजे ती. बघा, हे जे नंदी आहेत, बकासूर झाला, मथुर झाला, मोठा सोन्या झाला, आपला देव लक्ष झाला, हे अखंड महाराष्ट्राच्या जनतेचे काळीज आहे, तावीज आहे गळ्यातली. मग ह्या नंदींबरोबर पळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतो, आणि हे नंदी पळतात हे प्रेक्षकांसाठी पळतात, हे मालकांसाठी नाही. आणि त्या प्रेक्षकांची इच्छा होती म्हणून राहुल शेठ आम्ही दोघांनी ठरवलं का बाबा ही आपण पळवायचा. पण काही कालांतराने आपल्याला तिथे थोडा हे झाला, सामन्याचा आहे, चिठ्ठी उडल्या त्यांच्यामध्ये, तो त्यांचा नाव आला. पण येणाऱ्या काळामध्ये 100% प्रेक्षकांसाठी परत एकदा मथुर आणि भुंगा आपण पळूया. बरोबर. 3 फेऱ्याच्या मैदानात आणि बिनजोडला पण. 100% बिनजोडला पण पळूया आणि याला पण पळूया. बरं, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा, आणि नक्कीच एक आनंदाचं वातावरण आहे. धन्यवाद. आणि असंच तुम्हाला गुलालात पाहायला आम्हाला आवडेल. तुमच्या धन्यवाद. सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू दे. तुम्ही आहे तर हा बैलगाडी क्षेत्र सुंदर चाललंय, तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा असाच आमच्या मागे राहू द्या. धन्यवाद.